नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आव्हान प्रति आव्हानाची भाषा सुरू झाली आहे। अंबरनाथच्या नगराध्यक्ष पदावर भाजपने दावा केलाय। दरम्यान यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी थेट भाजपला आव्हान दिलंय। बघूया। शिवसेना भाजपात आव्हान प्रति आव्हानाची भाषा। अंबरनाथच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचा दावा। श्रीकांत शिंदेंचं थेट भाजपला प्रति आव्हान। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जाहीर झाल्या। उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली तरी नगर परिषद निवडणुकीसाठी अजूनही महायुती झाल्याचं जाहीर झालं नाहीये। शिवसेना भाजपनं स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी केली आहे। यातूनच आता महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये वादाच्या ठिणग्या पडू लागल्यात। अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर भाजपनं दावा केलाय। अंबरनाथचा नगराध्यक्ष 1,00,000% भाजपचाच होणार असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलाय। भाजपच्या या दाव्यामुळे स्थानिक शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे संतप्त झाले। निवडणुका युतीत लढाव्यात, पण कुणाला युती नको असेल तर शिवसेनेचे पैलवान तयार असल्याचं प्रति आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिलंय। 100% तुम्ही पाहताय इतके कार्यकर्ते एकदम आनंदाने आणि उत्साहाने काम करण्यासाठी तयार आहेत। जो उमेदवार मिळेल त्या उमेदवार आमचा फक्त नाव फक्त ते असेल, बाकी आमचं चिन्ह कमळ असेल। कमळ आमचा उमेदवार बघून आम्ही सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत। त्यामुळे 100% नाही 1,00,000% भारतीय जनता पार्टीचा झेंडा या नगर परिषदेत फडकवणार म्हणजे फडकवणार। कोण बोलत असेल 1,00,000% नगराध्यक्ष बसणार, ह्याचा बसणार त्याचा बसणार। बघा, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो, विधानसभा महायुतीमध्ये लढलो। आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील, या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे। पण कोणाचं जर मत वेगळं असेल, कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे। कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण पैलवान आहे ना। श्रीकांत शिंदे आणि भाजप जिल्हाध्यक्षांमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक संघर्षाची दखल भाजपनं तातडीनं घेतली आहे। युती हो न हो, मित्र पक्षांनी एकमेकांवर टीका करणं टाळावं असा सल्ला भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे। काही ठिकाणी स्थानिक जे वाद आहेत त्या वादातनं काही स्टेटमेंट येतात किंवा काही त्या ठिकाणी बोललं जात आहे। पण मला असं वाटतं काही स्थानिक वाद आहेत त्यावरनं ह्या टीका टिप्पणी होत आहे। पण ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर महायुतीतच त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं सर्वांमत झालं आहे। आत्ताही माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रभाऱ्यांना सूचना दिल्या आहे की जास्तीत जास्त आपण महायुतीवर जा। महायुतीच्या पक्षावर कोणी त्या ठिकाणी टीका टिप्पणी करू नका, महायुतीच्याबद्दल काही बाहेर बोलू नका, याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत। आजही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिल्या आहेत। जिथं महायुती होणार नाही तिथं मित्र पक्ष एकमेकांची उणीधुणी काढणारच। निवडणुकीच्या काळात होणारी टीका टोकाची होऊ नये याची काळजी आतापासूनच महायुतीला घ्यावी लागणार आहे। चंद्रशेखर भुयार, झी 24 तास, अंबरनाथ।